पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न. सर्व सेवा एकाच ठिकाणी एकाच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा सुलभ, पारदर्शक आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा क्रमांक 01 काल 8 मेला बुलढाणा शहरातील वारकरी भवन येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड तसेच बुलढाणा नगर परिषदेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल, नगर परिषद, भूमी अभिलेख, महावितरण तसेच इतर विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा व माहिती पुरविण्यात आली. तसेच अनेक नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे सदर शिबिरामध्ये बुलढाणा नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 चंद्रमणी नगरमधील 52 लाभार्थ्यांना घरांचे नियमाकुल पट्टे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, नगरपरिषद बुलढाणा मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आता या शिबिराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलंय, राहणार नाही अशी आपण व्यवस्था करणार आहोत. बुलढाण्याच्या नगरपालिकेचे आपले सफाई कामगार गेल्या अनेक वर्षापासून पांडेसाहेब आपल्याला प्लॉट मागतात, जागा मागतात. तुमचाही विचार या सगळ्या त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपण स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी देणार आहोत. शुल्क लागणार नाही, पण 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची जागा ही प्रत्येकाला त्या ठिकाणी हक्काची मिळेल. त्याच्याकरता 10 वतीनं दिल्या जात आहे. यानंतर राधिका महिला बचत गट यांना 7 लाख रुपये, राधिका महिला बचत गटाच्या महिलांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं. त्यांना 7 लाख रुपयाचा धनादेश विचारपीठ. यानंतर नवचैतन्य महिला बचत गट कुरडई पापड व्यवसायासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज आपण त्यांना. यानंतर विपश्यना महिला बचत गट यांना मी आमंत्रित करतोय. 4.5 लाख रुपयाचं कर्ज त्यांचं मंजूर झालेलं आहे. यानंतर बुलढाणा नगर परिषद अंतर्गत बुलढाणा प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी यामध्ये. यानंतर बुलढाणा नगर परिषद. योगेश भाऊ लवकर चला थोडं. सूर्यवंशी आले. हे नगर म्हणजे पैसे घेऊन मतदान करणारं नगर, पण या नगरासारखं स्वाभिमानी नगर इतर कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या लोकांनी कष्टातनं जमीन घेतली आणि मग मी तिकडे नगरसेवक झाल्यानंतर मी त्यांना सगळ्यांना घरं त्या ठिकाणी बांधून दिली. पण त्यांची एकच मागणी होती की आम्हाला आमच्या हक्काचे घराची मालकी आम्हाला मिळाली पाहिजे. आज ते तुमचं सगळ्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहे आणि पुढच्या यापर्यंत त्या पोचाव्यात. स्थानिक पातळीवर येऊन त्यांचे लाभ त्या ठिकाणी वाटप करावं, जेणेकरून त्या लाभार्थींना त्यासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी यावं लागू नये, यासाठी या शिबिरांचं आयोजन केलेलं असतं. तसेच आजच्या या शिबिरामध्ये आपण आरोग्य विभागामार्फत सुद्धा तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे. तसेच रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. आता या शिबिराचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या नवीन सुधारणा शासनामार्फत केल्या जातात वेगवेगळ्या विभागामार्फत, तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, हा सुद्धा या शिबिराचा उद्देश आहे. आता महसूल विभागामार्फत गेल्या 3-4 महिन्यामध्ये नवीन कायद्यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या किंवा नवीन GR तयार करण्यात आले.